वर्धेतून एक मोठी बातमी येत आहे। वर्धा येथील नागठाणा गावकरी मतदान करणार नाहीत। गावकऱ्यांनी टाकला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। 750 मतदार असलेल्या नागठाणा या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे। गावकरी समजायला तयार नसून अधिकारी प्रयत्न करीत आहेत, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही। 1 वर्षापासून गावकरी रस्त्याची मागणी करीत आहे, पण शासन लक्ष देत नाही। त्यामुळे हा बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। बघूया गावकरी काय म्हणालेत। आम्ही नागठाणा गावातील रहिवासी आहे। मतदान का नाही करताय? मतदान याच्यासाठी नाही केलं आहे की आम्हाला रोडची जी समस्या आमची वाली ती रोडची समस्या जोपर्यंत आमची सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करत नाही। लहान विद्यार्थी आहे, भाजीपाला मार्केटला जाते, सब्जी मार्केटला, दूधवाले लोक आहे, ते कसे जाईल? ते प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे ना आमचा, आणि ही संधी आम्हाला त्याच्यापर्यंत मागणी पोहोचवण्याची। नागपूर तुळजापूर हायवेच्या माध्यमातून जे रस्त्याचं काम झालेलं आहे, त्या रस्त्याच्या बायपासमधून जो नागठाणा वर्धा रोड होता तो बंद पडलेला आहे। त्याच्यामुळे इथच्या गावकऱ्यांना जवळपास 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरचा फेरा लावून वर्धा शहराशी संपर्क करायचा आहे, आणि म्हणून आज या ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामवासियांनी घेतली। जोपर्यंत बोगदा करण्याची शाश्वती किंवा आश्वासन, आणि तेही खामठोक आश्वासन प्राप्त होत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गावकऱ्यांनी असा इशारा दिला की रस्त्याची समस्या निकाली काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल। मोहसिन खान, महाराष्ट्र न्यूज 7, वर्धा। लोकसभेच्या ताज्या अपडेटसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।